हॅलो. आता आम्ही सगळे आलो इथं. खेड शिवपूरचा टोल नाका आहे, तर त्याच्याजवळ सुप्रसिद्ध प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का. तर आम्ही सगळेजण ते घेणार आहे आणि पुढच्या प्रवासाला आता आम्ही सुरुवात करणार आहे. ते माझ्या मागे बघू शकता, प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का. आता आलेला आहे आमचा बन मस्का आणि मलाई चहा. सगळेजण आता मस्त ताव मारणार आहेत बन मस्का आणि चहावरती. हे बघा, सगळ्यांकडे आलेलं आहे बन मस्का चहा. आता रायरेश्वर चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे, पण प्रॉब्लेम असा आहे सगळीकडे धुकं आहे. हाय करा म्हणा. हाय. थोडा थोडा पाऊस पडतोय, सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. मी असा रेनकोट घालून चाललोय, जो की 2-3 टाइम आपण फक्त वापरू शकतो. लोक परततात खाली गडावरून. धुकं आहे सगळीकडे, काहीच दिसत नाहीये. तर आपण बघा इथं जीवा महाल प्रतिष्ठानचे युवक इथं आहेत. तर रायरेश्वरावरती ज्याला आम्ही बघायला येतोय, तर त्या सगळ्या युवकांनी इथला कचरा गोळा केला आहे. आपण सगळे स्वतःला सुशिक्षित म्हणवतो आणि शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती आपणच कचरा करतो. तर आपण ह्या युवकांकडून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि इथं येताना आपला कचरा आपल्यासोबत घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही खूप छान काम करताय. थँक्यू. आणि असंच आम्ही तुमच्याकडनं प्रेरणा घेत राहू. ही कडा आहे डोंगराची, गडाची कडा आहे ही. अशा आता अरुंद पायऱ्या इथे चालू होत आहेत. ह्या अतिशय तीव्र चढ आहे. त्या पायऱ्यांनी आता वरती जायचं आपल्याला गडावरती. आता हा गड चढून आम्ही आता इथं वरती आलोय. थोडासा मानसीला दम लागलेला आहे. भाऊ बोलवतोय वरती, आमचे मोठे बंधू आबा हे वरती बोलवत आहेत. आता आम्ही रायरेश्वर गडावर पोहोचलोय. सगळी आमची गँग बघा, सगळी माग आहे. सगळीकडे बघा, खूप छान वातावरण आहे, पण सगळीकडे धुकं आहे, त्याच्यामुळे लांबचं काहीच दिसत नाहीये. मला 1-2-3 कोण काय पेटवलं रे? हे धुकं धुकं आकलेचा नाही पत्ता, डोंगराला नाही तत्ता. या धुक्यातून वाट काढत काढत आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललोय.
तलाव आहे इथे एक. गडावरती इथं असं पाणी आहे. बघा इकडं पर्यटक आलेत, मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करतायत ते. तलाव आता रायरेश्वर मंदिराकडे आता आम्ही चाललेलो आहे. फलक बघितला आपण रायरेश्वर मंदिराचा. खळखळणारं पाणी असं चाललेलं आहे. ही वाट चालली आहे रायरेश्वर मंदिराकडे. खळखळणारं पाणी बघा, खळखळणारं पाणी. आम्ही चाललोय असं, इथं थोडी दाट झाडी आहे, तर अक्षरशः असं वाटतं ॲमेझॉनच्या जंगलातून चाललोय का काय. खळखळणारं पाणी. त्यांना ॲनाकोंडा दिसतोय. टाइमपास चाललाय पोरांचा. हे बघा इकडे आपण धबधब्याचं दृश्य, इकडे खळखळणारा धबधबा. तसा पाण्याचा ओढा इकडनं वाहतोय. रायरेश्वरावर येऊन अगदी निसर्ग बहरलेला आहे. आता आपण पोचलोय रायरेश्वर मंदिराच्या इथे. हे बघा, हे माझ्या मागे जे दिसते ते सगळं रायरेश्वर मंदिर आहे. ते रायरेश्वर मंदिर आहे समोर. महाराज फुलं ठेवायचं नाही जेवण. फुलं जेवण ठेवू नका. जाताना घेऊन जातो. आता गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. सगळे भाविक इथं आहेत, भर पावसात आलेले आहेत इकडे रायरेश्वराला दर्शन घेण्यासाठी. जय रायरेश्वर. रायरेश्वराचं दर्शन झाल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. रायरेश्वरा, सगळ्यांवरती तुझी कृपादृष्टी असू दे, अशी प्रार्थना मी आता केलेली आहे. हीच ती रायरेश्वराची ऐतिहासिक पिंड आहे. ओके, ह्याच पिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्याच्या फलपूर्ती हिंदवी स्वराज्य नंतरनं स्थापन झालं आणि आज आपण स्वाभिमानाने मराठी म्हणून, हिंदू म्हणून जगत आहोत. हीच ती ऐतिहासिक प्राचीन अशी शिवकालीन रायरेश्वराची पिंड. त्याचंच इथं फोटोही लावलेला आहे, ज्या वेळेला महाराजांनी शपथ घेतली होती हिंदवी स्वराज्याची.